हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा 19वा दिवस आहे। तर आज आपण पुढच्या भागाचं अस्तर कसं जॉईन करायचं, मेन टक्स कसा घ्यायचा आणि बाहीला अस्तर कसं जॉईन करायचं। बऱ्याच महिलांचं बाहीचं जे माप आहे किंवा बाहीचं जे अस्तर आहे ते एका बाजूची बाही तयार होते, तर कशी तयार करायची बाही ते तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि त्यामध्ये मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कटिंगच्या व्हिडिओमध्ये, की आपल्याला जॉईंट द्यायचा आहे बाहीला, तर तो कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर जॉईंट देण्यासाठी मी ते कापड कट करून दाखवले होते तुम्हाला, तर ते हे कापड आहेत। तर आता आपण सर्वात आधी जॉईंट देऊन घेऊयात। आधी मी अस्तरला जॉईंट देणार आहे आणि नंतर मेन कापडला। तर अस्तरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आधी कट करून घेऊयात। खाली वरती झालेला आहे, हा एक भाग खाली एक भाग वरती असा आहे, म्हणून मी सरळ कट करून घेते। तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे। आणि एका साईडची बाही तयार होऊ नये यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता। दोघंही पार्ट मी वेगवेगळे तयार केलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पिना लावून घ्यायच्या आहेत। डायरेक्ट शिवलं तरी चालेल, पिना लावल्या तरीही चालेल। तर इथं अशा पद्धतीने ही बाहीला आपला जॉईंट येणार आहे। मी इथं पिन लावून घेतलेली आहे। तर इथं मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहेत, बघू शकता। दोघही बाजूचे जॉईंट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला हे भाग जॉईंट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकच भाग तयार होणार नाही। अशा प्रकारे जॉईंट केलेत। हा जो खालचा भाग आहे तिथं वरती ठेवलेला आहे, जो वरचा भाग आहे त्याला खालून जॉईंट देणार आहे मी। तर अशा प्रकारे हे एका साईडला ठेवून देऊयात। आधी आपण इथं जॉईंट देऊन घेऊयात। पिना काढून घ्यायचे आहे। असा जॉईंट आलेला आहे, बघू शकता तुम्ही। दाबटी दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल। तर हा भाग साईडला ठेवून घेऊयात। तसंच हा जो भाग आहे याला पण आपण टिपा टाकून देऊयात। अशाच प्रकारे आपण आता मेन कापडला जॉईंट देणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपण इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे। साईडला ठेवून देऊया। मेन कापडचे पण आपल्याला 2 भाग करायचे आहेत। कारण जॉईंट देण्यासाठी आपल्याला 2 भागी करून घ्यावे लागतील। जसं आपण पिना लावून घेतल्या होत्या तशाच आपल्याला इथंही पिना लावून घ्यायच्या आहेत। इथं उलट सुलट कापड असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे।
मी वरच्या बाजूने लावलं होतं कापड, तर आपल्याला जे अस्तर आहे ते खालच्या बाजूने लावायचे, कारण काठ हा उलटा आहे, खालच्या बाजूने सरळ आहे. हे पण तसंच करून घेऊया. अशा प्रकारे जॉईन करून घेतले. आता फक्त टिपा टाकायच्या आहेत आपल्याला. तर इथं दाब टीप दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल, पण मी दाब टीप देऊन घेणार आहे, कारण ब्लाऊज टिकतं. जर वरच्या बाजूने आपण दाब टीप दिली ना तर ब्लाऊज टिकतं, लवकर निघत नाही शिलाईमधून. तर हे लक्षात ठेवायचं आहे. अस्तरला दिली नाही दिली तरी चालेल, पण जे मेन कापड आहे त्याला दाब टीप आपल्याला द्यायचीच आहे. बाहीला आपण इथं जॉईंट देऊन घेतलेले आहेत, म्हणजे जो कापड आहे त्याला जॉईंट दिले. कुणालाही बाहीला जॉईंट द्यायला बिलकुल आवडत नाही, कारण वेळ खूप जातो त्यामध्ये, पण आता नाईलाज असतो. कारण बऱ्याचदा काय होतं की अशा काठांचं ब्लाऊज असतं, एका बाजूचे काठ लहान असतात, एका बाजूचे मोठे असतात, तर त्यासाठी ब्लाऊज जर कमी असेल तर तुम्हाला जॉईंट हा द्यावाच लागतो. तर अशा पद्धतीने आपण इथं जॉईंट दिलेला आहे. आता हा पण जॉईंट देऊन झालेला आहे आपल्याला. तर बाहीची कटिंग करायची आपल्याला. तर आता काय करायचे, बाहीची कटिंग करायची. मी कसा कापड ठेवलाय ते लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. हा बाजू जो आहे, ही बाजू ती वरती आहे आणि ही बाजू त्याच्या समोरच आहे. बरोबर, जॉईंटची जी बाजू आहे ती त्याच्या समोरच आहे. अशा प्रकारे आपल्याला ही बाजू ठेवायची आहे. व्यवस्थित कापड जॉईंट करायचं आहे. वाटलं तर पिना लावून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल आपला कापड जागचा हलू शकतो तर पिना लावायच्या आहेत. तर आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर बाही आपण आता इथं ठेवून घेऊयात आणि त्याची मार्किंग करून कटिंग करून घेऊयात. बघू शकता दोघही बाजूने व्यवस्थित जॉईंट आलेले आहेत. एक्स्ट्राचा कापड आपला शिल्लक राहिला आहे, पण कमी नाही. बघू शकता तुम्ही दोघही बाजूला बरोबर जॉईंट आलेला आहे. कारण काय होतं की अशा पद्धतीने जर तुम्ही जॉईंट दिला तर दोघही बाजूने व्यवस्थित येतो, आणि जर तुम्ही बाही कटिंग करून दिला तर आकार व्यवस्थित जमत नाही, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अशाच पद्धतीने तुम्हाला जॉईंट द्यायचं आहे. तर मी आता इथं थोडं थोडं वाढून घेते, अगदी पाव इंच, कारण जॉईंट दिलेला आहे आपण.
इथंही पाव इंच, कारण जॉईंट वरती जर कट केलं तर व्यवस्थित येणार नाही, शिलाई निघेल. तर मी पाव इंच एका साईडला, म्हणजे दोघही साईडला पाव इंच टिक केलेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. कारण आपण बाही इथं मी का वाढवली आहे, जॉईंट असल्यामुळे सुद्धा वाढवलेली आहे आणि पाठीमागचा भाग आपण अर्धा इंचने वाढवलेला आहे. तर आपली बाही पुरली पाहिजे, तर त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर हीच बाही ठेवून आपण आता मेन कापडवरती जॉईन करून घेणार आहोत. बघू शकता अगदी फिनिशिंग मध्ये आपली इथं बाही कटिंग झालेली आहे. अगदी फिनिशिंग मध्ये आपली बाही इथं तयार झालेली आहे. बाहीचा जो आकार आहे तो पण कमी जास्त आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. जॉईंट करताना थोडंफार कमी जास्त होतं, खालचा कापड किंवा साईडचा कापड, तर ते कटिंग करून घ्यावं लागतं. तर इथं व्यवस्थित कटिंग झालेली आहे. तर आता आपण मेन कापडवरती ही बाही ठेवणार आहोत आणि जॉईन करून घेणार आहोत. जॉईंट असल्यामुळे एका साईडची बाही आपली तयार होऊ शकत नाही. तर इथं ही दोघही बाजू व्यवस्थित जॉईन करायचे आहेत आणि दोघही बाजूला सारखंच आपलं जॉईंट आला पाहिजे. जो जॉईंट आहे तो दोघही बाजूने सेमच आला पाहिजे, कमी जास्त नाही. बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपण इथं बाही जॉईन करून घेतलेली आहे. दाबटीप पण टाकून घेऊयात. मी मेन कापडची बाही कटिंग केलेली नाही. अशा प्रकारे आपण बाही जॉईन केलेली आहे. दाबटीप टाकून घेऊयात. ही दाबटीप मी नंतर उसवून घेणार आहे. आता आपल्याला अशा प्रकारे ही बाही ठेवायची आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. बघू शकता आपली बाही इथं तयार झालेली आहे. आता आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपण जॉईन करून घेऊयात. एक्स्ट्राचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा असतो. अशाच पद्धतीने दुसरी बाही ठेवायची आहे.
अशा प्रकारे आपल्या दोघही बाया जॉईंट झालेल्या आहेत आणि कटिंग करून घेतलेल्या आहेत. अशी प्रकारे बाही ठेवून बघायची की कळतं आपल्याला. अगदी बरोबर जॉईंट झाले आहेत. खालचा कापड पण बरोबर येतोय आणि वरती सुद्धा जो कापड आहे तो अगदी बरोबर येत आहे. बघू शकता तुम्ही. जो एक्स्ट्राची थोडीफार कमी जास्त बाही झाली असेल ते एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कमी करून टाकायचा आहे, म्हणजे कट करून घ्यायचा आहे. इकडेही थोडं पाव इंच दिसतंय मला, तेही करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या बाह्यांची जॉईंट झालेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज अस्तरला जॉईंट कसं द्यायचं बाहीच्या ते सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अजून कुणी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं नसेल किंवा तुम्ही जिथं क्लास केला असेल तिथेही तुम्हाला हे सांगितलं गेलं नसेल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जॉईन केलं तर तुमची बाही अगदी फिनिशिंगमध्ये तयार होते. बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आपली इथं बाही तयार झाली. आणि तुम्ही म्हणत असाल इथं जॉईंट आला ताई तर तो व्यवस्थित दिसेल का, पण तो काखेमध्ये जातो आणि शक्यतो फिटिंगमध्ये जाणार आहे. दिसतं तर एका बाजूचं पाव इंच वगैरे दिसेल, पण ते काखेत जातं, त्यामुळे ते काही प्रॉब्लेम येत नाही. जर कापड आणि काठ कमी असेल तर नाईलाजाने आपल्याला जॉईंट हा द्यावाच लागतो. आणि मला बऱ्याचशा दिवसापासून कमेंट पण येत होत्या, मी तसा पीस शोधला की जॉईंट देता येईल का आपल्याला, की कमेंट येत होत्या की जॉईंट कसा द्यायचा हे आम्हाला कळत नाही आणि आमचा जॉईंट अगदी परफेक्ट येत नाही, एका बाजूची बाही तयार होते. तर त्यासाठी मी आज डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता पुढचा भाग तयार करून घेऊ. इथं मी पाठीमागचा भाग तयार केलेला आहे. पाठीमागचा भाग हा सगळ्यांनाच तयार करता येतो अगदी सोप्या पद्धतीने. आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की पाठीमागचे भाग पुढचे भाग सुद्धा दाखवलेले आहेत, पण लाईव्ह क्लासमध्ये डिटेलमध्ये दाखवायला लागतं, त्यासाठी मी पुढचा भाग दाखवणार आहे. तर इथं आपला हा गळा आहे, अशा पद्धतीने गोल गळा घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो इथं भाग आहे तो मी कट करून घेणार आहे. आणि पुढचं जे आता भाग आहे आपला पुढचा तो जॉईंट करून घेऊयात आणि टक्स कसा घ्यायचा ते बघूयात. तर आता आपण पुढचे भाग जॉईन करणार आहोत. तर मी गळ्याला पायपिंग घेणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने गळा बिना पायपिंगचा कसा तयार करायचा आणि कमी कापडमध्ये गळा कसा तयार होतो ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा कापड घ्यायचा आहे, अस्तर खाली ठेवायचं आहे मेन कापड वरती, किंवा अस्तरवरती मेन कापड खाली ठेवलं तरी चालेल, पण जी सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवली, उलट बाजू आपण वरच्या बाजूने ठेवलेली. आधी गळा जॉईन करून घेऊयात. तर गळ्याला आपण टीप टाकून घेतलेली आहे. बऱ्याचदा काय होतं की कापड खूप कमी असतं तर पायपिंगला क्रॉसमध्ये पट्ट्या निघत नाही, म्हणून आपली पायपिंग सरळ येत नाही. तर अगदी सोपी पद्धत आहे, फिनिशिंगमध्ये तयार होतो. तुम्ही लेस लावून दिली तर अगदी उठून गळा दिसेल, पुढचा जो गळा आहे तो. तर दोघही बाजू आपण जॉईन करून घेणार आहोत. तर आपल्याला खाचे पाडून घ्यायचे जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित गोल येईल. अशा पद्धतीने मी खाचे पाडलेले आहेत.
तर इथं अशा पद्धतीने हा पुढचा भाग जॉईन करून घेतलेला आहे आपण. अशाच प्रकारे दुसरा भाग पण जॉईन केलेला आहे गळ्याचा. आता त्याला एक दाबटीप टाकून घेऊयात गळ्याला आणि पूर्ण भाग असाच जॉईन करून घेऊयात. नंतर टक्स कसे घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने जॉईन केलेला आहे. तर टक्स कसे टिक करायचे ते बघूयात. मी डायरेक्ट टक्स टिक करून दाखवते तुम्हाला. तर इथं आपण हा पुढचा भाग घेतलेला आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आपल्याला. इथं अर्धा इंचवरती टिक केलं. तिथून 3.5 इंच आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा 10वा भाग घेतलेला आहे आपण. इथून 1 इंच आपल्याला टक्ससाठी टिक करायचं आहे. इथून 1 इंच आणि वरच्या बाजूने आपल्याला टिक करून घ्यायचं आहे 11 इंचवरती. तर इथं 11 इंचवरती मी पॉईंट करते. अशा प्रकारे टिक केलेला आहे. आता आपण इथे सरळ रेषा टिक करून घेऊयात. तर मी इथे सरळ रेषा टिक करून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा आपला टक्स येणार आहे. दुसरा जो भाग आहे तोही तसाच टिक करून घेऊयात. तर दुसऱ्या भागाला आपण इथं गळ्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे. हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथून आपल्याला 3.5 इंचावरती टिक करायचं आहे. 3.5 इंच, 1 इंच ह्या बाजूने आणि 1 इंच ह्या बाजूने. 11 इंचवरती टिक करायचं आहे आपल्याला. इथं 11 इंचवरती एक पॉईंट दिलेला आहे. टक्स पॉईंट हा प्रत्येकाचा सेम नसणार आहे. टकची रुंदी ही प्रत्येकाची सेम असेल, पण टकची रुंदी सेम असणार आहे. टकच्या उंचीमध्ये कमी जास्त फरक असणार आहे. तर माझ्याकडनं जर पेपर पॅटर्न घेतले तर मी 28 ते 40 घेतले तर 28 ते 40ला टिक केलेले, 28 ते 50 घेतले तरीही टिक केलेला आहे. तर अस्तर जागचा हलू नये त्यासाठी आपण इथं एक सरळ रेषा मारून घेतलेली आहे. तर त्या रेषेवरती आपल्याला टिक टाकून घ्यायची आहे. जेणेकरून आपण टक्स घेऊ तेव्हा कापड कमी जास्त होणार नाही किंवा खालीवर होणार नाही. आता आपण टक्स घेऊया. डबल टिप टाकून घ्यायची आहे. अतिशय सुंदर असा आपला 1 टक्सचा इथं कप तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर टक्स आलेला आहे. आणि तुम्हाला अजून जास्त टक्स कप हवा असेल तर इथंही तुम्ही जर हुकलूक पट्टी कमी हवी असेल तर इथंही तुम्ही एक टक्स टाकू शकतात इतका. तर अजून टक्सला कप येऊ शकतो. पण मला जास्त घ्यायचं नाही. व्यवस्थित पाहिजे तसा आपल्याला आलेला आहे. जास्त कमीही नाही, जास्त पण नाही. अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे. इथं कपही टाकलेला नाही मी तरी तुम्हाला फुगून दाखवते. बघू शकता खूप सुंदर असा कप तयार होतो. अशाच पद्धतीने दुसऱ्या भागालाही तयार करून घेऊयात.
दोघही टक्स आपले तयार झालेले आहेत. हा सुद्धा टक्स बघू शकता, खूप सुंदर आलेला आहे. दोघही टक्स तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर हुकलूक पट्टीसाठी इथं माझ्याकडे कापड आहे, तो कापड लावला तरी चालतो, मेन कापड, किंवा आपलं इथं अस्तरचं कापड निघालेलं आहे ते लावलं आपण तरीही चालणार आहे. तर मी इथे अस्तरचं जे कापड आहे ते लावते. हुकसाठी हे कापड यूज करणार आहे, लूपसाठी हे कापड यूज करणार आहे. आणि माझे जे ब्लाऊज असतात ते दोघही साईडला मी हुकलूक पट्टी, म्हणजे उजव्या साईडलाही हुक आहे, काही ब्लाऊजांना डाव्या साईडला आहे. तर तुमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांचे उजव्या साईडला आहेत का डाव्या साईडला आहेत ते चेक करायचं आहे. बऱ्याच भागांमध्ये डाव्या साईडला हुक असतात, काही भागांमध्ये उजव्या साईडला हुक असतात. तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. मी डबलच घेतलेले आहे कारण अस्तर आहे, तर डबलच कापड घेतलेलं आहे मी. तर ही आहे लूप्स पट्टी आपली. अजून एक टीप टाकून घेते मी. तर इथं आपण लूप्स तयार करून घेतलेले आहेत. जे हुकचे घर असतात मी ते मशीनवरून तयार करून दाखवलेले. तुमचे जर एकसारखे येत नसतील, गॅप सर्वांमध्ये सारखं राहत नसेल, तर टेपने मोजून घ्यायचे आहेत आणि टिक करून घ्यायचे. हुकपट्टी लावून घेऊयात. हुकपट्टी मी डबल घेणार आहे कारण पातळ कापड आहे तो.
ही टीप मी नंतर उसळून घेणार आहे हातशिराई जेव्हा घेतो आपण तेव्हा. तर आता हुकलूक पट्टी मोजून घेऊयात. कमी जास्त झाली असेल तर ते आपल्याला कट करायची असते. तर अगदी इथं जो मेन कापड आहे तोच एक्स्ट्रा आहे. बघू शकता अगदी बरोबर झालेली आहे, कुठेही कमी नाही. हा जो कापड आहे हा एक्स्ट्राचा आहे, मेन कापड आहे, अस्तर नाही. तर अशा पद्धतीने आपली इथं हुकलूक पट्टी तयार झाली. तर आता आपण कंबरपट्टी लावून घेऊयात. कंबरपट्टीसाठी माझ्याकडे कॉटनचं म्हणजे अस्तरचं कापड पण आहे आणि मेन कापडचं पण शिल्लक उरलेलं आहे. तर कॉटनचं पुरतं का बघूया. तो पुरेल जॉईंट द्यावा लागेल आपल्याला कॉटनच्या कापडला. जॉईंट देऊन घेऊयात. आता बऱ्याचशा महिला म्हणतात की कमरेमध्ये कमी जास्त कापड होतो, आपला उंचीला कमी जास्त होतो. तर त्यासाठी मी बरेचसे व्हिडिओ बनवलेत आणि बरेचशा व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे. पण काय होतं की पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत नाही, त्यामुळे तुम्हाला खूप शंका असतात आणि त्या तुमच्या शंका तुम्ही व्हिडिओ बघितले तर तिथं सॉल्व्ह होणार आहे. पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा नसतो. तर पूर्ण व्हिडिओ बघत जा, म्हणजे काय होईल, ज्या मी बारीक बारीक टिप्स सांगितलेले असतात किंवा ट्रिक्स असतात त्या तुमच्या लक्षात येतील. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा काखेचा भाग बऱ्याचशा महिला म्हणतात आमचा खालीवर होतो. शिवताना ठीक आहे, अर्धा इंच पाव इंच इथे कमी जास्त झालं तर होऊ शकतो, पाव इंच अर्धा इंच. तर त्यासाठी पुढचा भाग आपला आता टिक करून घेतलेला आहे आपण, म्हणजे पूर्ण पाठीमागचा भाग जो आहे तो स्टिच केलेला आहे. तर पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला. तर पुढच्या भागाला आता आपल्याला कंबरपट्टी लावायची. तर किती इंच एक्स्ट्रा आहे ते बघूयात. तर काखेचा भाग अगदी काखेला जॉईन करायचा आहे व्यवस्थित. काखेचा भाग काखेला जॉईन करायचा आहे. इथं आपण ही जॉईन करून घेऊयात आणि किती इंच उरतं त्यावरती टिक करून घेऊयात. तर इथं बरोबर अर्धा इंच उरत आहे, अर्धा इंच उरत आहे. तर इथं आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. हे बघू शकतात, अशा प्रकारे स्टिच करण्याची जी लाईन आहे ती टिक करून घेतली. या बाजूचं झालं क्लिअर. आता ह्या बाजूचं, दोघंही बाजू स्टिच करण्यात कमी जास्त होऊ शकतात म्हणून सेम करायचं नाही. तर दोघंही बाजू एकमेकावरती ठेवून बघायचे आहेत. अशा प्रकारे काखेचा भाग काखेला अगदी परफेक्ट असा जॉईंट झाला पाहिजे. आणि इथं सुद्धा अर्धा इंचवरती टिच केलेलं आहे. बरोबर एक्स्ट्राचं अर्धा इंच आपलं शिल्लक राहिलेलं, तर ते अर्धा इंचवरती स्टिच करणार आहोत. पुढची हुकलूक पट्टी तर अगदी परफेक्ट आहे. तरी आपल्याला काय करायचे, बऱ्याचदा खालीवर होते महिलांची, तरी खालीवर होऊ नये त्यासाठी मी इथं एक तुम्हाला टिप्स म्हणा किंवा ट्रिक्स म्हणा ती देणार आहे. तर इथं आपण दोघंही भाग, इथं मी स्टिच करणार आहे आणि इथं पण स्टिच करणार आहे. वरती अगदी बरोबर जॉईंट आहे, म्हणजे काय होईल, आपलं स्टिच करताना खालीवर होणार नाही आणि स्टिच करताना आपण व्यवस्थित लक्ष देऊनच स्टिच करणार, म्हणजे शिवणार. तर आता आपण कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात. ब्लाऊज शिवायला खूप कमी वेळ लागतो, पण व्हिडिओ करत असल्यामुळे सगळ्या तुम्हाला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मला दाखवायला लागतात, जेणेकरून तुमची अडचण आली नाही पाहिजे. परत एकदा बघून घेऊयात. इथं माझ्याकडनं 3 डॉट दिले गेले, त्यामुळे लक्षात येत नाही. मी चेक करून घेतलं पुन्हा एकदा.
इथं मी टीप टाकून घेतलेली, इथं मी नंतर हे करून घेणार आहे हात शिलाई आणि ही टीप पुसवून घेणार आहे. अजून छान फिनिशिंगमध्ये दिसतं. जर आपण हात शिलाई टाकली ना तर खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार होतं आपलं. तर इथंही आपण टिक करून घेतलेलं आहे, पुढच्या भागालाही टिक केलेलं आहे. काय करायचे, पाठीमागच्या भागाला पुढचे भाग जॉईन करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते जॉईन केलेलं अगदी बरोबर आलं की नाही. बघू शकता तुम्ही, अगदी बरोबर आहे, कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. तर हा पण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता अगदी बरोबर आलेला आहे. तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात आणि नंतर आपल्याला बाह्य जॉईन करून घ्यायचे आहे. तर आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत. शोल्डर जॉईन केलेले आहे. जो कमी जास्त कापड असेल एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. अगदी पॉईंटने असतो, जास्त नसतोच. तर बाही जॉईन करताना आपल्याला काय करायचं आहे, तर अगदी मधला भाग आपल्याला काढायचा आहे. जो मधोमध भाग असतो तो आपल्याला काढायचा आहे. तर मधला भाग मी इथं काढलेला आहे. अशा प्रकारे आता बाही जॉईन करून घेऊयात. नेहमी बाही जॉईन करताना अशाच प्रकारे जॉईन करायची आहे. बघू शकता बाहीत सुद्धा आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं आणि काखेत सुद्धा अर्धा इंच वाढवलेलं होतं. बाही कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर अशाच प्रकारे आपण पुढच्या भागालाही बाही जॉईन करून घेणार आहोत. बघा पुढच्या भागात सुद्धा अगदी परफेक्ट पुरलेली आहे. आता मी तुम्हाला बाही दाखवते. अतिशय सुंदर अशी आपली इथं बाही तयार झालेली आहे जॉईन करून. तर अशाच पद्धतीने आपण डबल टिप जी असते ती टाकून घेणार आहोत.
तर बाही आपण इथं एक जॉईन केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण दुसरी बाही पण जॉईन करून घेऊयात. जो एक्स्ट्राचा कापड आहे 5 इंच अगदी अर्धा इंच पण नसतो असा कापड क्रॉसमध्ये असतो, तो कापड कट करून घ्यायचा असतो. तर याला सुद्धा आपण डबल टिप टाकून घेऊयात. तर इथं बाह्या आपल्या जॉईंट झालेल्या आहेत, अगदी परफेक्ट अशा बाह्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायची. फिटिंगचे पण भरपूर व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केलेले आहे. फिटिंगची दाखवायची गरज आहे मला वाटत नाही, आणि जर तुम्हाला फिटिंग बघायची असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मग दाखवून देईल तशी. पण आता फिटिंग दाखवणार नाही, कारण लाईव्ह पण खूप जास्त होतोय. लाईव्ह जे क्लास आहे आपला तो खूप मोठा होतोय, बऱ्याचशा महिलांना खूप कंटाळा येतो. तर फिटिंग कशी करायची याचे व्हिडिओ बघा तुम्ही. बघा, कुठंही कमी झालं नाही किंवा जास्त झालं नाही, कारण आपण मोजून जर व्यवस्थित घेतलं तर नाही होत. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुमचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा जे तुम्हाला शंका आहेत ते तुमच्या लाईव्ह क्लासमध्ये सगळे मी सॉल्व केलेले आहेत. तर तुम्ही पूर्ण लाईव्ह क्लास बघायचा आहे, किंवा व्हिडिओ जरी बघितला तुम्ही तरी चालेल. थोडीशी कापड लूज असल्यामुळे इथं चुनी पडलेली आहे, तर ते मी उसवून घेत आहे. आणि बाहीत सुद्धा थोडा कापड खालीवर होतोय, बघू शकता तुम्ही. तर तो कापड आपल्याला इथं ॲडजस्ट करायला लागतो. जो भाग तुमचा एक्स्ट्रा होत असेल तर तिथं थोडीशी टीप टाकून घ्यायला लागते तुम्हाला, अशा पद्धतीने. तर आता बघू शकता काखेचा भाग बरोबर एकमेकाला जॉईंट आलेला आहे. टिपा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे जर फिटिंग केली तुम्ही तर तुमची फिटिंग व्यवस्थित येते. धागे निघत नाही, जे ब्लाऊजचे धागे असतात ते निघत नाही. तर मी तुम्हाला एक दाब टीप टाकून दाखवणार आहे.
काखेची टीप दाखवते मी तुम्हाला, अगदी सरळ अशी आलेली आहे. काखेचं जॉईंट बघू शकता तुम्ही, अगदी बरोबर आलेलं आहे. ही टीप आहे या साईडची, ही टीप आहे या साईडची. जर कमी जास्त होत असेल तर मी जशी तुम्हाला आता टीप टाकून दाखवली तशा पद्धतीने टीप टाकायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करायचं. आता मी तुम्हाला फिटिंग कशी करायची फक्त ते सांगते. फिटिंग मी नंतर करणार आहे आणि फिटिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहेत आणि फिटिंगचं जे लूप्सचं भाग आहे तो आपल्याला इथून मोजून काखेपर्यंत जेवढं काही तुमचं चेस्टचं माप असेल तेवढं टाकायचं आहे, टिक करायचं आहे. कमरेचं माप टाकायचं आहे, टिक करायचं आहे. दंडघेर टाकायचा आहे, टिक करायचा आहे. नंतर स्केलने रेषा मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दोघंही भागांची तुम्हाला फिटिंग करायची आहे. लूपचा भाग अर्धा इंच सोडायचा आहे, हुकचा भाग सोडायची गरज येत नाही. हुकचा भाग मोजताना आपल्याला इथून मोजायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी सविस्तरपणे मी आज तुम्हाला ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेली आहे. बाहीला जॉईंट कसा द्यायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.